हॅलो माफ करा जरा सेल्फीवर काढत होते ना सवय नाही यांची जरा उशीर झाला बरं आयोजकांनी फक्त मला 10-15 मिनिटं दिले आता मला सांगा हे नामवंत शाहीर बरोबर ना जवळजवळ वर्षभरात बसा जवळजवळ वर्षभरात 40-50 कार्यक्रम करतात ते वर्षाचे पण आहे ना वेळेचं महत्त्व समजलं नाही किती वेळ घालवला शाहीर जरा मला पण द्याल की नाही जरा मला पण जरा माझा काहीतरी दाखवू द्या आहे की नाही मी पण काहीतरी तुमच्यासाठी लिहून आणलंय हे जरा मला दाखवू द्या ना असं नसतं का शाहीर ठीक आहे जास्त काय बोलत नाही थोडक्यात तुमचं मनोरंजन करतोय भाऊ पहिले त्यानंतर मला म्हणतात पावसाचा दिवस आहे बोलले ना पावसाचा दिवस आहे मला सोडू नका अरे नाही सोडणार तुम्हाला तुम्ही माझं साथ तुम्हाला नाही सोडत मी असं सगळ्यांना माझा दादा सुट्टी नको असं सगळ्यांना माझं करा सगळे शक्ती होईल तुमच्यावर बसाल मग असं बोंबलत म्हणून सांगतोय म्हणतात पावसाचा दिवस आहे मला सोडू नका म्हणून सांगतोय काय तुम्हाला सोडणारच नाही पण बुवा थांबा जरा काय लिहिलं होतं मी ठीक आहे घेतो नंतर बाकी बुवांनी कार्यक्रम चांगलाच केला स्तवन सुंदर गायलं भूत पापेश्वर सवन गायलं पण शाहीर स्तवन गायलं तुम्ही पण त्याची चाली तरी वेगळ्या येतात त्याच चालीवर तुम्ही स्तवन रस्ताय काहीतरी नेऊन द्यायचा प्रयत्न करा आई जगाला तुम्ही तुरेवाले म्हणून का पाहिजे असता काहीतरी तुमच्याकडे अपेक्षा असतात तुम्ही त्याच चाली वापरतो शब्द तुमची लेखणी असेल लेखणीबद्दल नाद नाही करायचा भगवानचा लेखणी सुंदर शब्द वेगळे असतील पण चाली वेगळ्या द्या काहीतरी वेगळं ठीक आहे असू द्या पहिला ते गीत घेतो त्याच्यानंतर पुढचं बोलतो आहे ना भुवाची चाल आहे सुंदर अजरामरचं गण झालंय काय आणू सांग गणपतीला तुझ्या गौराईला सणाला निसणाला ठीक आहे बघा विषय कसा घेतो कशासाठी लावतो सजोर इथं काही नाही बरं तुमचे शब्द शाहीर तुमची चाल कसा करतो बघा पलटवार कशासाठी लावतो सजोर इथं काही नाही बरं तुमच्या सारखे उडवले मी किती शाहीर या शक्ती तुऱ्यामध्ये मी थोडासा जास्त नाही झालो माहीर पण आज इथं चालणार नाही ही तुमची टुरटुर मला तुम्ही जाऊ नका तेडा काय म्हणतो शाहीर मला तुम्ही जाऊ नका तेडा घेतला तुमचा मी विडा आज या सभा रंगणी बाहेर काढून राही मानी किडा जाऊ नका तेडा घेतला तुमचा मी विडा आज या सभा रंगणी बाहेर काढून राही मानी किडा त्याप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो बक्षीस आहे सुयोग पानकर भुवानी पहिली बारी चांगली केल्याबद्दल सन्मान्य श्री वसंतदादा गावडे यांच्याकडनं मुंबई मंडळाचे आमचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी माझ्यासाठी 500 रुपयाचं 2000 बक्षीस आलं म्हणजे त्यांचा आभार आहे त्याचप्रमाणे भाग्यवी सागर आंबेकर यांच्याकडून या माझ्या नाच मंडळासाठी 500 रुपयाचं 2000 बक्षीस आलं म्हणजे त्यांचा आभार आहे त्याचप्रमाणे पायातक पैंजरा माझं मित्रांनो या गवळणीला खरोखर तुम्ही डोक्यावर चढून घेतलं हृदयात तिला ठेवलं तसंच तुमच्यासाठी अजून एक खुशखबरी येत्या पुढच्या आठवड्यात शाहीर सुयोग पानकर यांचा एक सुंदर गण आपल्या समोर येणार आहे ज्या प्रकारे तुम्ही ह्या गवळणीला साथ दिली त्याला प्रेम दिलं सहकार्य केलं तसंच प्रेम या तुम्ही गणाला सुद्धा द्यायला अपेक्षा करतो या गणाचे गीतकार असणार आहेत माझी गुरु
माऊली सचिन दादा आगरे, त्याचप्रमाणे मार्गदर्शन असणार आहे प्रमोद दादा घुमे, संगीत असणार आहे पुन्हा एकदा सुयोग साळवी सरांचं. नक्की पुढच्या आठवड्यात तुम्हाला गाणं हे ऐकायला भेटणार आहे. ही फरमाईश पूर्ण करतो. या फरमाईसाठी विनोद कुळे, स्वप्नील टांकर, कल्पेश टांकर, अविनाश कुळे या भुवांसाठी, आमच्यासाठी, या गवळणीसाठी 500 रुपयाचं बहादर बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. त्याचप्रमाणे राजस्थान क्रिकेट संघ, आमचा राजस्थान संघ यांच्याकडनं या गवळणीसाठी 500 रुपयाचं बहादर बक्षीस. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे स्तवनसाठी आयुष कोळे, जगन्नाथ कोळे यांच्याकडनं 201 रुपयाचं बहादर बक्षीस. धन्यवाद माऊली. त्याचप्रमाणे रुपेश गावडे यांच्याकडनं या माझ्या गवळणीसाठी पुन्हा एकदा 200 रुपयाचं बहादर बक्षीस आहे. पहिली फरमाईश पूर्ण करतो, नंतर पोहोचण्यावर वळतो. ताळीच्या त्याप्रमाणे मित्रांनो कोकण कला प्रेमी मित्रमंडळ यांच्याकडनं या माझ्या गवळणीसाठी पुन्हा एकदा 501 रुपयाचं बहादर बक्षीस आलंय. म्हणजे त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रेम दिवानी राधा मोहिनी साल हरणा परी घेऊन गागल होटाव्याकडेवर पदरतो सावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावरी. दिवानी राधा मोहिनी चाल हरणा परी घेऊन गागल डाव्याकडेवर पदरतो सावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावरी. त्यानंतर मला बोलले अंडीव पाडा आहे ना, बोलले ना मला अंडीव पाडा. हायच मी शपथ म्हणतो अंडीवच आहे अजून, पण हा तुम्हाला पडवल्याशिवाय मी जाणार नाही. कारण तुम्हाला पडवायला झाले म्हणून पुढचा विषय म्हणतात नमन घेतले. मी खरोखर मला नमन पण आवडतं, आपलीच लोककला आहे. तुम्ही नमन घेता शाहीर मला पण आवडतं, पण तुम्ही प्रत्येकी बोलता ही आपली जी कला आहे, ही जी आपली कला आहे ती वाढवडिलांनी आपली जोपासलेली आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण ही कला जोपासतो. पण ह्या आधी शाहीर ज्यावेळी गाणी घेतली जायची त्यावेळी शाहिरा पण घेतल्या जायच्या, शेर शाहिऱ्या त्या तुम्ही घेत नाही. तुम्ही नमन घेतलात मान्य करतो, ते आय माझ्या गायक हे घेतला तुम्ही हे पण मान्य करतो, पण शेरोशायरी पण घेतली तर बरं होईल ना. तुम्ही डायरेक्ट गाणी चालू करता हे नाही ना त्यांना शाहीर. हे नवख्या एक शाहिरानं तुम्हाला सांगणं हे योग्य नाही ना. शाहीर ही शोककला आहे, तुम्ही शाहिरा घेतले पाहिजे, नंतर गाणीवर घ्या ना, ते पण तुम्ही द्या समाजाला. त्यासाठी तर शाहीर हे सगळेजण आले फक्त नमन घेतला झाले नाही. म्हणून त्याच्यानंतर स्तवन सुंदर स्तवन आम्ही कोट देत नाही आणि स्तवन कोट द्यायची पण नसते. त्यानंतर शाहिरांनी गण गायला मला म्हणतात या आताचा शाहीर मला शिकवता स्केलमध्ये गा. गाण्यात तुमची हालत काय झाली, एकदा कालीच्या एकदा कालीपा एकदा कालीसा आहे ना. तुम्ही आधी स्केलमध्ये गायला शिका शाहीर, बाकी तुमचा आवाज सुंदरच आहे. त्याच्यानंतर मी कटिंग काय देत नाही शाहीर, कारण आधी उशीर झाला. आईच्याकडे फक्त मला सांगितलं 15 मिनिटं तुमच्याकडे आहेत, कारण तुम्हीच आधी वेळ घालवला. त्यानंतर मेन विषय प्रश्नपदाचा. शाहिराने बसा
शाहिराने माझ्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं ते चुकीचं आहे. शाहीर पुन्हा एकदा प्रयत्न करा. तुमचं वाचन आहे, तुम्हाला अनुभव आहे चांगला आहे आणि कदा एक दिवस तरी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की फोडाल अशी अपेक्षा करतो. पण आता दिलेलं प्रश्नाचं उत्तर हे शाहीर चुकीचं आहे. आता राहिला प्रश्न शाहिरांचा. अगं बाय माझे मुंबई, तू पण पाव ग जरा. शाहीर तुमचा विषयाला हात घालतोय म्हणायचं काय बघा. थांबा जरा, हे कुठं आहे बघू दे. हा शाहिरांचा विषय आहे, सगळ्यांना माहितीच आहे. शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगरधर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना आणि तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नागरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. याच्यामागे टीप नाही दिली. बाकीच्या भाऊंना टीप देतात. देव, राजा, शेतकरी कुटुंब, मला टिप नाही दिली. ऐसा कैसा चलेगा? हो लांबरानो, ऐसा नाही चलेगा. 5 मिनिटं त्यांनी वेळ किती घालवली आयोजक. त्यांची 5 मिनिटं मी घेणार. माझा पहिला कार्यक्रम आहे मुंबई रंगमंचावरचा. त्यांची 5 मिनिटं मी घेणार. विषयाला हात घालतो शाहीर. बघा विषय असा आहे, भगवान दत्तात्रय आणि रेवणनाथ म्हणजे श्री रेवण सिद्ध यांच्यातील हा एक अत्यंत पवित्र व गुरु शिष्याचं आणि नाथ संप्रदायाचा पाया रचणारे आहेत. 9 नाथांपैकी 7वे नाथ म्हणून ओळखले जाणारे रेवणनाथ हे थेट भगवान दत्तात्रयांचे अनुग्रहित शिष्य आहेत. तर विषय आहे शाहीर. रेवणनाथांचा जन्म रेवा नदीच्या तीरावर नर्मदा नदी एका कुणबी शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ते शेतीची कामं करत असत. जेव्हा गुरु मच्छिंद्रनाथ यांनी रेवणनाथामधील दैवी अंश ओळखला तेव्हा त्यांनी रेवणनाथांना भगवान दत्तात्रयाकडे नेलं. भगवान दत्तात्रयांनीच रेवणनाथाचा आध्यात्मिक दीक्षा दिली. त्यांना महामहिमा ही सिद्धी प्रदान केली व ब्रह्मज्ञान दिलं. त्यानंतर बुवा शेती आणि आकडी कोयतीचा हा काय संबंध बघा. तुम्ही विचारलं होतं माझ्या मते निकम भाऊन सांगितलं भूमाता रहस्य कसं काय असं काय त्याच एक विषयाचा आहे, ग्रंथाचा विषय बोलले होते. म्हणून सांगतो शेतकरी भूमाता आणि कमरेला आकडी कोयती बांधण्याचं वरदान हे थेट संबंध रेवणनाथ आणि दत्तात्रय यांच्या कथेशी आढळून येतो. ते कसं, रेवणनाथ जेव्हा शेतात काम करत असत तेव्हा साक्षात भगवान दत्तात्रय तिथे त्यांची परीक्षा घेण्यासाठी आणि त्यांना दर्शन देण्यासाठी आले. रेवणनाथ त्यावेळी हातात आकडी कोयती म्हणजेच लाकूड किंवा पीक कापण्याचे वक्र अवजार हे घेऊन काम करत होते. दत्तात्रयांच्या कृपेने आणि रेवणनाथाच्या भक्तीने त्यांच्या हातातली ती सामान्य कोयती एका दिव्य अस्त्रासारखी म्हणजे सूर्याच्या किंवा विष्णूच्या चक्रासारखी चमकू लागली. आणि ते वरदान म्हणजेच रेवणनाथ स्वतः शेतकरी कुटुंबात वाढत असल्यामुळे भगवान दत्तात्रयाने त्यांच्या माध्यमातून संपूर्ण शेतकरी समाजाला म्हणजे आपल्या बळीराजाला आशीर्वाद दिला की तू आणि तुझ्या पाठीमागील सर्व शेतकरी जेव्हा कमरेला आकडी कोयती खोचून भूमातेच्या सेवेसाठी शेतात जातील तेव्हा ती केवळ फक्त एक अवजार नसेल तर तुमचं सुरक्षा कवच असेल, जेणेकरून ते शेतीचं, बैलांचं आणि वाईट शक्तीपासून संरक्षण करेल. म्हणजे शाहीर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे वरदान. शाहीर हे वरदान पुन्हा ऐका, भगवान दत्तात्रयांनी रेवणनाथांना दिलेलं आहे. हे बाय मुंबादेवी तू पण ग माझ्या नवसाला पाव. माझी यांनी 2 प्रश्न फोडले नाहीत, मला काहीतरी त्याचा चान्स भेटू त्यांचा प्रश्न फोडायचा. विषय पुढचा घेतो शाहीर. त्यानंतर थोडं फिरवून
भावाने गवळण गायली, मला कटिंग दिली आहे ना. मी काय विचारलं होतं की काना तुझ्याशिवाय मी कशी राहू, पण बुवानी कटिंग कशी दिली गवळणीचं, त्यांनी त्यांची माझ्या या राधेची स्तुती केली. हे बुवा नाही ना, मी तुम्हाला प्रश्न काय विचारला होता, मी तुझ्याशिवाय कशी राहू, तुम्हाला 0 मार्क. तुमचं ते हुवा काम नाही म्हणून विषय कसा घेतोय बघा, कारण मी तुमचं काय देणं नाही, बरोबर ना. मी तुमचं देणं करी नाही किंवा तुम्ही माझं देणं करी नाही, हा वाद आहे शास्त्राचा, भागाचा, विषयाला विषय. म्हणून पुढचा विषय कसा घेतोय बघा. अजून 2 गाणी फक्त घ्यायचं, हे शेवटचं गीत घेतो, नंतर काही लोकांचं गाणं घेतो. स्प्लेंडर फिरवतो या माझा जानू 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 जानू, कसं बाई गरा 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 गरा. ठीक आहे. अरे डोक्यावर संडी तुझ्या भलतीच धुंदी, सारी पाठ खेळायची साधली रच संधी, सार माझ्या पुढे हरला बघा काफे थरथरा. नको नाद करू माझा शाहिरा, ओ शाहिरा नको नाद करू माझा शाहिरा, तुला फिरवीन गरा गरा फिरवीन गरा गरा. नको नाद करू माझा शाहिरा, तुला फिरवीन गरा गरा फिरवीन गरा गरा. तुला फिरवीन गरा गरा फिरवीन गरा करू माझा शाहिरा, तुला फिरवीन गरा गरा फिरवीन गरा गरा. त्यानंतर आई जगाचं फक्त थोडक्यात गाणं घेतो बघा. जगायला 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 आपल्याला आई वडील शिकवतात, बरोबर ना. रडायला अनुभव शिकवतो, कष्ट करायला परिस्थिती शिकवते, पण हसायला मात्र मित्र शिकवतात, बरोबर की नाही. हसायला मित्र शिकवतात, कारण हे सुख आहे मैत्रीचं, ते पैशांना कधी भेटत नाही, नशीब लागते. मैत्री कमवायला नशीब लागते, आणि हे 5 माझ्या पांडवांनी ते आज करून दाखवलंय. तुमची मैत्री अशी सदन आयुष्यभर तुमची मैत्री अशीच राहू, अशी या मुंबई चरणी, या मुंबई देवी चरणी प्रार्थना करतो. आणि तुमचा एक आयोजकांचं गाणं घेतो बघा. 5 4 लागे 4 5 मित्रांनी केले आयोजन, अहो कॉलेज पासून चालले नियोजन. 5 मित्रांनी केले आयोजन, कॉलेज पासून चालले नियोजन. कानडे मंदार, अहो विवेक मांडवकर, अंकुश सुशांत सचिन मालपाची, अहो कोकण कला प्रेमी मित्रांची विशाल आहे, कोकण कला प्रेमी मित्रांचा अभिमान आहे. मित्रांनी केलं आयोजन, कॉलेज पासून चालले नियोजन. 5 मित्रांनी केले आयोजन, कॉलेज पासून चालले नियोजन. कानडे मंदार विवेक मांडवकर, कानडे मंदार विवेक मांडवकर, अंकुश सुशांत सचिन मालपाची, कोकण प्रेमी मित्रांची विशाल आहे, कोकण प्रेमी मित्रांचा अभिमान आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा फक्त कलगीतुरा चाकणीचा एक महामुकाबला गुहागरमधील युवा कलगीवाले शाहीद योगेश गावणा आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे आमचे गुहागरचे आणबान शान स्वरसम्राट विनजी तांबेबुवा. त्यांचा सामना छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर या ठिकाणी बुधवार दिनांक 12 ऑगस्टला मित्रांनो रात्री 8 वाजता आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे मी फक्त एक शेवटचं गीत घेतो, बस फक्त शेवटचं. ठीक आहे.
या ठिकाणी हे काय आयोजकांचं म्हणणं आहे की वारी संपवा. या ठिकाणी माझी दुसरी वारी संपली असं जाहीर करतो. भुवाना शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या या रसिक मायबांचे पुन्हा एकदा मी हार्दिक आभार मानतो आणि माझी बारीचं संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बोल श्रीपती गजानन. धन्यवाद.